ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी लिहिलेली आहे. या कथेमधील सर्व पात्रे, नावे, घटना आणि प्रसंग, संवाद काल्पनिक आहेत. त्यांचा कोणताही वास्तविक व्यक्ती, कुटुंब, ठिकाण किंवा घटनेशी संबंध नाही. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. चला तर वळूया आपल्या स्टोरीकडे. मधुचंद्राची रात्र संपली तरी प्रेम संपेना, भाग 3. रात्र खूप सुंदर होती. खिडकीतून येणारा थंड वारा संपूर्ण खोलीत दरवळत होता. राणी आरशासमोर उभी राहून केस विंचरत होती आणि आर्यन बेडवर बसून तिच्याकडे एकटक पाहत होता. राणीने आरशातूनच त्याला पाहिलं आणि हसत म्हणाली, "काय आहे? पुन्हा सुरू झालं का तुमचं?" आर्यन काही बोलला नाही. तो फक्त हसत राहिला. शेवटी राणी त्याच्याजवळ आली आणि म्हणाली, "सांगणार आहात का नाही?" आर्यनने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, "मी विचार करत होतो, देवाने मला आयुष्यातील सर्वात सुंदर भेट दिली आहे." राणी लाजली. "असं काही नाही," ती म्हणाली. पण आर्यनने तिच्याकडे पाहत उत्तर दिलं, "माझ्यासाठी आहे." दुसऱ्या दिवशी सकाळी राणी लवकर उठली, पण आज तिला एक वेगळीच गंमत करायची होती. ती शांतपणे उठली आणि स्वयंपाकघरात जाऊन चहा बनवला. मग परत खोलीत आली. आर्यन अजूनही गाढ झोपला होता. राणी त्याच्याजवळ बसली आणि हळूच त्याच्या केसांमध्ये हात फिरवू लागली. काही क्षणांनी आर्यनने डोळे उघडले. समोर राणीचा हसरा चेहरा पाहून तोही हसला. "गुड मॉर्निंग," राणी म्हणाली. "इतक्या प्रेमाने उठवलंस की पुन्हा झोपावंसं वाटतच नाही." "खूपच बोलता तुम्ही." "तुझ्यासमोरच." दोघेही हसू लागले. नाश्ता झाल्यावर राणी कपड्यांच्या घड्या करत होती. तेवढ्यात आर्यन तिच्या मागून आला आणि म्हणाला, "आज आपण बाहेर फिरायला जाऊ." राणीने विचारले, "कुठे?" आर्यन म्हणाला, "जिथे फक्त तू आणि मी असू." राणीच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. संध्याकाळी दोघे जवळच्या तलावाकाठी गेले. सूर्यास्ताचे सोनेरी रंग पाण्यावर पडले होते. वातावरण इतकं सुंदर होतं की दोघेही काही क्षण शांत उभे राहिले. राणीने हळूच आर्यनचा हात पकडला. "काय झालं?" तो म्हणाला, "काही नाही." "मग हात एवढा घट्ट का धरलाय?" राणी हसली. "कारण मला भीती वाटते." "कशाची?" "हे सुंदर क्षण कधी संपतील याची." आर्यन तिच्याकडे वळला. "हे क्षण संपणारच नाहीत राणी. आपण दोघे एकत्र असलो की प्रत्येक दिवस असा सुंदर असेल." राणीच्या डोळ्यात चमक आली. ती काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. तिच्या मनात एकच विचार होता, आयुष्यभर याच माणसासोबत राहायचं. रात्र झाली तसे दोघे घरी परतले. बाहेर हलका पाऊस सुरू झाला होता. खिडकीजवळ उभं राहून राणी पावसाकडे पाहत होती. आर्यनने तिच्यासाठी कॉफी आणली.
हे घे. थँक्यू. इतक्या परक्यासारखं बोलू नकोस. मग काय बोलू? माझ्या नवऱ्या. हे ऐकताच राणी मोठ्याने हसू लागली. तुम्ही ना खरंच वेडे आहात. तुझ्यासाठी पाऊस वाढत होता. विजेंचा मोठा कडकडाट झाला आणि राणी घाबरून थेट आर्यनजवळ आली. आर्यनने तिच्याकडे पाहिलं आणि हसला. घाबरलीस ना? नाही. मग माझा हात का धरलाय? तसंच खोटं बोलतेस. राणीने त्याच्या खांद्यावर हलकासा ठोसा मारला. दोघेही पुन्हा हसू लागले. त्या रात्री बराच वेळ ते खिडकीजवळ बसून होते. पाऊस पाहत राहिले. गप्पा, अशा छोट्या छोट्या आठवणी आणि एकमेकांच्या सहवासात वेळ कसा गेला ते त्यांनाच कळलं नाही. मधुचंद्राची रात्र कधीच संपली होती, पण त्यांच्या प्रेमाचा मधुचंद्र अजूनही सुरूच होता. त्या पावसाळी रात्री खिडकीजवळ बसलेले आर्यन आणि राणी बराच वेळ गप्पा मारत होते. बाहेर पावसाच्या सरी पडत होत्या आणि घरात मात्र दोघांच्या हसण्याने एक वेगळाच आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं. राणीने कॉफीचा कप हातात घेतला आणि खिडकीबाहेर पाहत म्हणाली. आर्यन, मला ना पावसात फिरायला खूप आवडतं. आर्यन लगेच म्हणाला. मग चल. राणीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. आत्ता? तो हसत म्हणाला. हो, आत्ताच. पाऊस थांबायची वाट पाहिली तर मजा काय? राणीने लगेच नकार दिला. नाही बाबा, मला भिजायचं नाही. आर्यन म्हणाला. आत्ताच तर म्हणलीस ना पावसात फिरायला आवडतं? राणी हसत म्हणाली. आवडतं, पण भिजायला नाही. आर्यन मोठ्याने हसू लागला. म्हणजे तुला पाऊस आवडतो, पण पावसात भिजायचं नाही? राणीने त्याच्याकडे पाहून म्हटलं. हो, त्यात काही चुकीचं आहे? दोघेही खळखळून हसू लागले. थोड्या वेळाने राणीने त्याच्याकडे पाहत विचारलं. तुम्हाला माझ्यात नेमकं काय आवडतं? आर्यनने क्षणभर विचार केला आणि म्हणाला. एक सांगितलं तर बाकीच्यांचा अपमान होईल. राणीने डोळे मोठे केले. म्हणजे? आर्यन हसत म्हणाला. तुझं हसणं, तुझं रुसणं, तुझं माझ्यावर चिडणं, छोट्या छोट्या गोष्टीवर खुश होणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू जशी आहेस तशीच मला आवडतेस. राणी काही शांत झाली. तिच्या चेहऱ्यावर हलकं हसू उमटलं. तिने त्याला चिडवत विचारलं. म्हणजे माझा रागसुद्धा आवडतो? आर्यन म्हणाला. हो, पण थोडे कमी प्रमाणात. राणीने लगेच उशी उचलली. काय म्हणालात? आर्यन हसत मागे सरकला. काही नाही, काही नाही. राणीने उशी त्याच्याकडे फेकली आणि दोघांमध्ये पुन्हा मस्ती सुरू झाली. काही वेळाने दोघे शांत झाले. राणी खिडकीजवळ उभी राहिली.
आणि आर्यन तिच्या शेजारी जाऊन उभा राहिला. बाहेर पावसाचे थेंब काचेवरून खाली घसरत होते. राणी हळू आवाजात म्हणाली, आपल्या आयुष्यात असेच छोटे छोटे आनंदाचे क्षण कायम राहावेत असे मला वाटतं. आर्यनने हसत उत्तर दिलं, मग आपण ते क्षण स्वतः तयार करूया. मोठ्या गोष्टींची गरज नाही. कधी एकत्र चहा, कधी पावसात गप्पा, कधी छोटंसं भांडण आणि त्यानंतर पुन्हा हसणं, एवढं पुरेसे आहे. राणीने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, तुमच्यासोबत आयुष्य जगताना खरंच मजा येणार आहे. आर्यन हसला, आणि मला खात्री आहे तुझ्यामुळे माझं आयुष्य कधीच कंटाळवाणं होणार नाही. तेवढ्यात पुन्हा विजेंचा कडकडाट झाला. राणी दचकली आणि म्हणाली, अरे देवा. आर्यन हसत म्हणाला, अजून म्हणत होतीस ना की तुला भीती वाटत नाही. राणीने त्याच्याकडे रागाने पाहिलं. तुम्ही माझी मस्करी करू नका. आर्यन म्हणाला, ठीक आहे, नाही करणार. मग त्याने खिडकी बंद केली आणि म्हणाला, आता बरी. राणीने मान हलवली. दोघे पुन्हा बसले आणि काही क्षणांनी राणीने हळूच त्यांचा हात धरला आणि म्हणाले, आजचा दिवस मला खूप आवडला. आर्यनने हसत उत्तर दिलं, मलाही. कारण आज पुन्हा एकदा जाणवलं की आपली गोष्ट फक्त एका मधुचंद्राच्या रात्रीपुरती नाही. आपलं खरं प्रेम तर या रोजच्या छोट्या छोट्या क्षणांमध्ये आहे. रात्र आणखी गडद होत गेली. पाऊसही हळूहळू थांबला. राणीने खिडकीतून बाहेर पाहिलं तर ढगांमधून चंद्र पुन्हा दिसत होता. ती हसत म्हणाली, पहा, चंद्र पुन्हा आला. आर्यन म्हणाले, हो, आणि उद्या पुन्हा नवा दिवस. राणीने विचारलं, उद्या काय करणार? आर्यनने खट्टाळपणे हसत उत्तर दिलं, ते गुपित आहे. राणी लगेच म्हणाली, मला गुपित अजिबात आवडत नाहीत. आर्यन हसत म्हणाला, मग उद्यापर्यंत वाट पाहावी लागेल. राणीने त्यांच्याकडे पाहत म्हटलं, ठीक आहे. पण काहीतरी मजेशीर असलं पाहिजे. आर्यन म्हणाला, वचन? आणि ते छोटे वचनासोबत त्यांच्या प्रेमकथेतील आणखी एक सुंदर दिवसाची सुरुवात झाली. मधुचंद्राची रात्र संपली होती, पण आर्यन आणि राणीच्या प्रेमाची पाठ मात्र रोज नव्याने उगवत होती. सकाळ झाली तेव्हा राणी अजूनही गाढ झोपलेली होती. आर्यन मात्र लवकर उठला होता. त्याने खिडकी उघडली आणि बाहेर पाहिलं तर कालच्या पावसानंतर सगळीकडे प्रसन्न वातावरण झालं होतं. तो शांतपणे राणीच्या जवळ आला आणि म्हणाला, राणी उठ ना. राणीने डोळे न उघडताच ब्लँकेट डोक्यावर घेतलं आणि म्हणाले, आणखी 5 मिनिटं. आर्यन हसत म्हणाला, काल तूच म्हणाली होतीस ना उद्या काहीतरी मजेशीर करायचं आहे. हे ऐकताच राणीने लगेच डोळे उघडले. खरंच? तुम्ही कुठेतरी घेऊन जाणार होता ना? आर्यनने खट्टाळपणे हसत म्हटलं, हो, पण आधी उठणं गरजेचं आहे. राणीने ब्लँकेट बाजूला केलं आणि म्हणाली, ठीक आहे. पण आजचा दिवस माझा, मनासारखा हवा. आर्यन म्हणाला, आज पूर्ण दिवस तुझा. हे ऐकून राणीच्या चेहऱ्यावर गोड हसू उमटलं. नाश्ता झाल्यावर आर्यनने तिला डोळे बंद करायला सांगितले. राणीने लगेच विचारलं, कुठे नेताय? तो म्हणाला, गुपित आहे. राणीने त्याचा हात घट्ट पकडला आणि म्हणाला, तुमच्यावर विश्वास आहे, पण मला कुठेही सोडून जाऊ नका. आर्यन हसला आणि म्हणाला, तुला सोडून जायचा प्रश्नच नाही. काही वेळाने गाडी एका सुंदर ठिकाणी थांबली. राणीने डोळे उघडले.
आणि समोरचं दृश्य पाहून तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. समोर हिरवीगार झाडं, छोटासा धबधबा आणि आजूबाजूला पसरलेलं शांत वातावरण होतं. राणी आनंदाने म्हणाली, आर्यन, हे किती सुंदर आहे. आर्यन तिच्याकडे पाहत म्हणाला, मला माहिती होतं तुला आवडेल. राणीने त्याच्याकडे पाहून हसत विचारलं, तुम्ही माझ्या आवडी इतक्या चांगल्या कधीपासून ओळखायला लागलात? आर्यन म्हणाला, तुझ्यावर प्रेम करायला लागल्यापासून. राणीने लाजत त्याच्या हातावर हलकासा चापट मारले आणि म्हणाले, तुम्ही ना कुठल्याही गोष्टी प्रेमावर आणून थांबवता. आर्यन हसला, कारण तुझ्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट तुझ्याशी जोडलेली आहे. दोघे धबधब्याजवळ जाऊन बसले आहे. राणी पाण्यात हात घालून खेळू लागली. अचानक तिने हातातलं पाणी आर्यनवर उडवलं. आर्यन काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला आणि मग म्हणाला, अच्छा, अशी मस्ती. राणी खिदळत म्हणाली, हो. आर्यननेही पाण्याचा हलका शिडकावा तिच्यावर केला. राणी हसत मागे पळू लागली आणि आर्यन तिच्या मागे गेला. दोघेही मुलांसारखे हसत होते. शेवटी राणी दमून एका दगडावर बसली आणि म्हणाली, बस आता मी हरले. आर्यन तिच्या जवळ बसला आणि म्हणाला, मला जिंकायचं नव्हतं. मला फक्त तुला हसताना पाहायचं होतं. राणी काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. तिच्या चेहऱ्यावरचं खोडकर हसू शांत झालं आणि त्याची जागा प्रेमळ हसण्याने घेतली. तिने हळूच त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं. मग मला नेहमी असंच हसवत राहा, ती म्हणाली. आर्यनने उत्तर दिलं, हे तर आयुष्यभराचं काम आहे. दुपारनंतर दोघे एका छोट्याशा झाडाखाली बसले. राणीने डब्यातून त्याच्यासाठी जेवण काढलं. आर्यनने पहिला घास घेतला आणि मुद्दाम चेहरा गंभीर केला. राणी घाबरून म्हणाली, काय झालं? आवडलं नाही का? आर्यन काही क्षण शांत राहिला आणि मग म्हणाला, खूपच छान झालंय. राणीने सुटकेचा श्वास घेतला. मला वाटलं पुन्हा नाश्त्यासारखं झालं असेल. आर्यन हसून म्हणाला, नाही, आज तर माझी बायको स्वयंपाकातही पास झाली. राणीने डोळे वटारले. म्हणजे आधी नापास झाले होते का? आर्यन लगेच म्हणाला, अगं, मी माझ्या जीवाशी पंगा घेणार नाही. दोघेही मोठ्याने हसू लागले. संध्याकाळी परतताना गाडीत राणी शांत बसली होती. आर्यनने तिच्याकडे पाहून विचारलं, काय विचार करतेस? राणी हळू आवाजात म्हणाली, आजचा दिवस संपायला नको होता. आर्यनने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, दिवस संपतोय पण आठवण संपत नाही आणि उद्या यापेक्षा सुंदर दिवस बनवू. राणी त्याच्याकडे पाहून हसली, तुम्ही खरंच माझ्या आयुष्यात आलात हे माझं नशीब आहे. आर्यन म्हणाला, आणि तू माझ्या आयुष्यात आलीस हे माझं. गाडी पुढे जात राहिली आणि दोघांच्या मनात त्या दिवसाच्या गोड आठवणी साठत राहिल्या. रात्री घरी पोचल्यानंतर राणीने आर्यनला एक छोटंसं गिफ्ट दिलं. आर्यनने आश्चर्याने विचारलं, हे माझ्यासाठी? राणीने मान हलवली. त्याने गिफ्ट उघडलं तर आत त्याच्या दोघांचा एक सुंदर फोटो होता.
फोटो पाहून आर्यन काही क्षण शांत राहिला. राणीने हळूच विचारलं, आवडलं? आर्यनने फोटो हातात धरून तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, खूप. मग तो हसत म्हणाला, पण फोटो सुंदर आहे म्हणून नाही? राणीने विचारलं. मग? आर्यन म्हणाला, कारण त्यात तू आहेस. राणी लाजून हसली. आणि त्याच्याकडे फोटो परत घेत म्हणाले, बस करा आता. आर्यन हसत म्हणाला, नाही अजून खूप काही सांगायचं बाकी आहे. आणि त्या रात्री पुन्हा त्यांच्या गप्पा, हास्य आणि प्रेमळ आठवणींनी घर भरून गेलं. मधुचंद्राची रात्र संपली होती, पण आर्यन आणि राणीच्या प्रेमातील प्रत्येक नवा दिवस जणू एका नवा मधुचंद्रासारखा सुंदर होता.